आज आपण झटपट तयार होणारा चीज अंडा टोस्ट तयार करणार आहोत। चवीला जाम भारी लागते, लहान मुलं आवडीने खातात। रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे, मिनिटांमध्ये तयार होते। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। चीज अंडा टोस्ट तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एका बाउलमध्ये 3 अंडे फोडून घ्यायचे। लगेचच यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि तो या अंड्यांमध्ये घालून घ्यायचा आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत, त्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। एकदम फ्रेश अशी कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती देखील यामध्ये ॲड करायची आहे। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे, ही फक्त आपल्याला कलरसाठी ॲड करायची आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। अंडा आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला तव्यावरती आपल्याला मेल्टेड बटर घालून घ्यायचं आहे। लगेचच यावरती आपल्याला अंड्याचं हे बॅटर घालून घ्यायचं आहे। अंडा व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। लगेचच यावरती 2 ब्रेडचे स्लाइसेस ठेवून घ्यायचे। ब्रेडला आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला मेल्टेड बटर लावून घ्यायचं आहे। खालची बाजू एकदम छान अशी शेकली गेलेली आहे। लगेचच आपल्याला हे अंडा पलटी मारून घ्यायचं आहे। अंडा पलटी मारल्यानंतर यावरती आपल्याला चीज किसून घालून घ्यायचं आहे। चीज मुलांना खूप आवडतं, त्यामुळे चीज आपल्याला भरभरून घालायचं आहे। यामुळे हे मुलं चीज अंडा टोस्ट आनंदाने खातात। ब्रेडच्या साईडला असलेला एक्सेस अंडा आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे। लगेचच यावरती आपल्याला 2 ब्रेडचे स्लाइस घालून घ्यायचे। पुन्हा याला व्यवस्थित बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे। सेंटरवरतून आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे ब्रेड पलटी मारून घ्यायचे। दुसऱ्या बाजूनी देखील एकदम गोल्डन होऊस्तोवर आपल्याला हे व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी एकदम क्रिस्पी असं आपल्याला हे टोस्ट तयार करून घ्यायचं आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये आपलं हे एकदम क्रिस्पी असं चीज अंडा टोस्ट तयार झालेलं आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही एकदम भन्नाट आणि एकदम सोपी रेसिपी आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।